सचिव आणि अध्यक्ष आपण ज्या आहेत त्या संस्थेचे मत्स्य व्यवसाय मापेगाव या ठिकाणची जी संस्था आहे कार्यरत अनेक दिवसापासून जे आहे तर मासेमारी जे व्यवसाय करणारे जे आहेत तर त्यांचं मत आहे की आमच्यावरती उपासमारीची वेळ आली, आम्हाला जर तात्काळ परवाने जर नूतनीकरण करून जर दिले संस्थेच्या अध्यक्षांनी सचिवांनी तर हा व्यवसाय चालू होईल. काय मत आहे याच्याबद्दल काय विषय नाही, फक्त काय व्हायला चोऱ्या मोऱ्या जरा जास्त व्हायल्या त्याच्यामुळे पॉईंट बंद करण्यात आली. आता माल माणूस सोडतं ते त्यासाठी सोडतं समाजसाठीच ना. जो माल सोडतो ते धरणार आहे का? यायला सगळ्यालाच माल धरायचा ना. पण आमची बी इच्छा आहे की बाबा चोऱ्या मोऱ्या होऊ नाही, माल काट्यावर यावा, संस्थेच्या काट्यावर माल टाकावा. नूतनीकरणाचे परवाने देणार आहेत तर आपल्या अटी शर्ती काय असणार आहेत? अटी शर्ती आम्ही यायला निवेदन दिलं ते ना, आम्ही त्याला निवेदन देऊ ना 2-3 दिवसात. तुम्ही जे आहे तर समजा नूतनीकरणामध्ये जे आहे जसं म्हणले की तुम्ही मत्स्य व्यवसायानं चोरी करू नये, त्या ठिकाणी चोरून विक्री करू नये माशाची. त्याने चोरी जर नाही केली तर काहीच विषय नाही, माल संस्थेच्या काट्यावर टाकून द्यावा. सदरीला आपण त्यांना संस्थेच्या काट्यावर माल टाकल्यावर पावती देणार आहात? हा, पावती द्यावं लागेल ना. अशी कशी पावती द्यावं लागेल? संस्थेची पावती द्या. हो. अध्यक्षाचं काय सचिवाचं आमचं तेच म्हणलंय ना की काय करू आपलं बाबा दक्षिणी आणि काट्यावर माल टाकून द्यायचा, काही विषय नाही, दोन परवाने. हे दोन्ही द्यायचे काय? तुम्हाला पहिल्यांदा बोलणं परवाना होऊ शकता. तुमच्या दोघांचा विचार चेअरमन साहेब, ज्या गेल्या वर्षी आपण ज्यांना परवाने दिलेले होते बर का, तर त्यांना आपण आता परवाने देणार आहात का? नंबर 1 माझ्या प्रश्नाचे फक्त उत्तर द्या. चेअरमनला बोलवा, चेअरमनच्या आला चेअरमनच्या समोर सचिव जे सचिव या नात्याने तुम्ही जे आहेत तर त्यांना आपण ही गोष्ट त्यांना सांगणार आहात का की सदरील जे आहे तर त्यांनी मत्स्य आयुक्ताकडे निवेदन दिलं, सदरील माझ्याकडे कार्यालयाला येऊन भेटलेत आणि पुढील प्रक्रिया जी आहे तर आपण राबवणार आहात का आणि त्यांना परवाने किती दिवसात देणार आहात? मच्छीमारी येऊन केली आणि तिथली देऊ शकत नाही, चुकून नाही परवानगी द्यावं. अच्छा. आणि जर समजा ते पॉइंटला समजा आले नाही परंतु तिथं काही मूलभूत ज्या सुविधा नाहीयेत, मोलमजुरासाठी सुविधा नसल्या कारणामुळे ते जे आहेत तर तिकडे राहत आहेत, तर म्हणजे यांना तुम्ही मूलभूत सुविधा म्हणजे देणार आहात का सचिव किंवा अध्यक्ष म्हणून? नाही, पण शासनाचे नियम आहेत, जेव्हा तुम्ही मोलमजुरी जेव्हा करतात त्या ठिकाणी जे आहे तर सर्वस्वी कर्तव्य संस्थेचं असतं. आज तुम्ही आता अध्यक्षाला तुम्ही बोलणार आहात का या संदर्भामध्ये? त्यांनी तुम्हाला निवेदन सदरील दिलेलं आहे, तुमची भेट सुद्धा घेतली. शासनाकडे सुद्धा तशी त्यांची मागणी आहे. तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार आहात? तुम्ही काही सचिव म्हणून मागणी, अध्यक्ष सचिव म्हणून तुम्ही काही मागणी करणार आहात का? परवानगी देऊ शकतो, वाकडीला शिवला परवानगी देत. तुमची काय मागणी? आमचं म्हणणं एवढंच आहे, जे स्थानिक आहेत जागेवर मासेमारी करते त्या लोकांना यांनी परवाने द्यायला पाहिजे. आणि यांच्याकडे जे म्हणते आतापर्यंत यांनी जे काट्यावर माल घेतला यांच्याकडे आणखीन कोणाला पावती दिलेली नाही ओरिजिनल मासेमारी करण्याबाबत. यांनी काट्यावर माल घेतला, कोणाचा किती घेतला, तुमची मूळ जी मागणी आहे तर म्हणजे पावत्याच्या संदर्भात आहे का खऱ्या अर्थानं की परवाने नूतनीकरण दिले पाहिजेत? समजा आताची जी मागणी आहे आमचं म्हणणं परवाने देण्यात यावे आम्हाला, तात्काळ परवाने देण्यात यावे. तुम्हाला काही मूलभूत सुविधा जर त्या ठिकाणी दिल्या तर तुम्ही त्या ठिकाणी राहण्यास तयार आहात का? आम्ही स्थानिक येत ना, राहणार मग आम्ही जागेवरची, खरंच झालं, वाकडी झालं, समजा त्याच हद्दीमधील धरण आहे त्या कारणामुळे आम्हाला तिथं सांगितलं. बोला, प्रत्येकाचं सांगा काय काय. सर तिथं कमीत कमी आम्ही 15 ते 16 वर्षांनी राहतो. आता बेस्ट कोठे हे बांधलेले समजे, तिथून कसं काय हलावा? रोडची सोय आहे, एखादा डिलिव्हरीचं काम आहे, दवाखान्याचं काम आहे, आणि हे कुठं आडरानात राहायचं म्हणजे शिक्षण हे त्या संदर्भात सगळ्या सुविधा आणि यायचं काय म्हणणं आहे, तुम्ही ठाणेचे नाहीत, डॅमच परभणी जिल्ह्यातला आहे ना, यायला परपर्यंत आणता येईल इथं. ठाणेचे लोक जमानत म्हणजे हे
न्याय कोणचा आहे यायचा? परवानगी देत नाहीत म्हणले म्हणजे तुमचं मत आहे म्हणजे स्थानिकांना सुद्धा त्यांच्या बरोबर परवानगी द्यायलाच पाहिजे ना. बरं. हो तुमचं त्यांनी आपल्याला रितसर परवाने देण्यात यावे. आपण मच्छीमारी केल्याच्या नंतर आपण काट्यावर माल टाकल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला रितसर पावती पण द्यायला पाहिजे, कारण की यांच्यातले काही चोर आहेत. माझ्या समितीचे लोक आहेत, मी त्याला परवानगी देणार, यायला मला काही अधिकार परवानगी द्यायचा नाही. जर पुढे गेलो त्याला पुढे जा म्हणा, बाहेरचे लोक तालुक्यात जर याला धंदा जर रोजी पाहिजे असली तर माझं पहिलं या आणि त्याला कोण जे स्थानिक आहे समजा केदारनाथमध्ये राहणारे नाही, तुम्ही तर आता बोलले ना तुमच्याकडे ऐक सभासद ज्या तुम्ही सभासद आमचे सभासद नाहीत, मग आम्ही आता घरदार सोडून कुठे जावं? घरदार सोडून लय चालू आहे तुम्हाला ऐका ना. मग आता घरदार एकूण जात समजा दुसऱ्या काय म्हणता? आम्ही केदार आता घर स्थानिक आहेत, आम्ही कुठे जावं राहायला? त्यांच्या इथे यावं का राहायला? इथे घरदार सोडून आम्हाला घरदार बांधून द्यायचं, आम्ही तर तिथे राहणार नाही. कोण म्हणून नाही, तो धंदा जो आहे तर तुम्ही करताना जे आहे तर त्याचं एकच मत आहे की ज्या हातात राहू. आम्हाला फोन लावा नाही सांगा. मला तू बोललेला म्हणलं तुमचं आता काय आता तुमच्या सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. किती दिवसापासून बंद आहे? आता झालं तुम्हाला गेल्या वर्षी परवाना देण्यात आलेला होता. नव्हता, दरवर्षी परवानगी देत नाही ती. बर, पावती वगैरे तुम्हाला पावती दिली काहीच का? नाही, वहीवर लिहून देतात. आणि याच्यात मध्ये लोक ठीक आहे, पण तुमचा व्यवसाय तर होतो ना. हा व्यवसाय होतो, हा, वहीवर लिहून देते. आता माग आता हानमार झाली, आता गेल्या बारला 2 केसेस केल्या त्यांनी आमच्या व्यापार फाट. आता चुकीच्या या पद्धतीने. बारला बी आता 2 लेडीजवर नाव घातलं त्यांनी, मग त्यांच्या पाया पडतात आम्ही म्हणून हाणलं त्यांनी. आता गाव घरदार सोडून समजा यांच्या इलाक्यात यावं आम्ही राहायला समजा. घर बांधून तुमची द्यावं आम्ही. रितसर जे आहे तर ती तुमची रितसर मागणी काय आहे की आमचं तात्काळ आम्हाला परवाने आम्हाला मिळाले पाहिजे. तात्काळ परवाना द्यावा. हा, परत दळण गरज आहे आम्ही. बरं. बाकी काही दिशा नाही यांचा. ह्यांनी चोरी यावा, हिने काटेला बिंदास काय अडचण नाही. हिने फक्त आम्हाला परवाना द्यावा आणि बुक द्यावा फक्त. काटे लावल्याच केले आम्ही, तत्पणला काटे होते आणि माल टाकला नाही. तुम्ही जे रित- आम्हाला पावत्या किती द्या? तुम्ही एक लेखी निवेदन आणलं होतं ना त्याला द्यायचं, द्या त्यांना, ते बोलतात ते सांगतात. रितसरपणे जे नियमाच्या अधीन राहून जे आहेत तर त्या गोष्टी करण्यासाठी ते तयार आहेत, त्यांना द्या त्याला निवेदन द्या. या मागे या सगळे जण म्हणजे विषय प्रश्न तुमचा लांबवल्यापेक्षा